गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 13वा, नामरूप समास दुसरा, सारासार निरूपण नाम। श्रीराम समर्थ। जय सद्गुरु समर्थांनी दशक 13वा नामाचा रूपाचा नामरूप लक्षणं दिलेली आहेत आणि त्यामधला समास दुसरा, सारासार निरूपण। त्याच्या अगोदर आपण पहिला समास श्रवण केला, आत्मानात्मक निरूपण नाम। आणि आता सारासार, सार काही आहे आणि असार काही आहे, हे दोघांमध्ये डिफरन्स काही आहे। सार म्हणजे काय, असार म्हणजे काय, हे समर्थाने इथे सांगितलेलं आहे। ऐका सारासार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेक ओळखावा। समर्थ सांगतात, ऐका सारासार विचार। त्या ब्रह्मांडामध्ये सार असार दोन्ही आहेत। सार असा विचार म्हणजे काय? हा जो विश्वाचा अफाट पसार आहे, त्यामध्ये सार कोणते आणि असार कोणते आहेत हे समर्थांनी सांगितलेले आहे आणि ते आपल्याला विवेकाने ओळखायचं आहे। दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल त्याची सार। समर्थ सांगतात, या युगात जे जे दिसत आहे ते ते नसते, जे जे येत आहे ते जात आहे, जे जिवंत आहेत ते प्राणी मनुष्य मृत्यू पावणारच आहेत, पण जे सार आहे, जे असतची असं सर्व काळ, म्हणजे ज्याचा मृत्यू होऊ शकत नाही, ज्याचा शेवट होऊ शकत नाही, ती गोष्टी म्हणजे सार। आणि ते सार म्हणजे परब्रह्म। बाकी सर्व गोष्टी आहेत, पैसा आहे, पैसा येईल, पैसा जाईल, मनुष्य देह आहे, आज आहे उद्या जाईल, सर्व आहे, प्राणी आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत, जे जे येणार ते ते नसेल, म्हणजे असतची असेल, जो अविनाशी आहे त्याला सार म्हटलेलं आहे। महागा आत्मानात्मक विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला, मुळीचा मूळ तंतू। समर्थ सांगतात, मागच्या समासामध्ये आपण आत्मानात्मक विवेक श्रवण केलंय, त्यामध्ये अनात्मा कोण आहे ते ओळखून त्याचा त्याग करायचा आहे आणि जे आत्मा आहे त्याचं विवरण करायचं आहे। म्हणजे काय होईल, मूळ मायाच्या आरंभापर्यंत तुम्हाला पोचता येईल। मुळी जे राहिले वृत्ती, झाले पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रोती, बरा पहावा। म्हणजे मुळी जे राहिली वृत्ती, म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते तीही जाऊन वृत्ती रहित झाली पाहिजे, समोर सांगतात। आणि याचा विचार आपल्याला करायचा आहे। नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यस निवडिला, निवृत्त रूपी हेत उरला, निराकारी। म्हणजे आपण नित्यानित्य विवेक करतोय, पण नित्यानित्य विवेक केल्यावर जो आत्मा नित्य आहे अशी निवड केली जाते, पण चंचल आत्म्याला पाहिल्यावर निराकाराची आशा अजून शिल्लक राहिलेली असते। हे तर म्हणजे ते चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते। समोर सांगतात, हे तर म्हणजे तो चंचळ, म्हणजे आशा ही चंचळ आहे आणि निर्गुण परब्रह्म निश्चळ आहे, ज्याचा नाश होत नाही तो निर्गुण परब्रह्म आहे। एकलाची एक, जाणे जे परब्रह्म,
आणि सारासार विचाराने ते चंचल होते आणि नष्टसुद्धा होते. म्हणून आपल्या समोर सांगतात, प्रत्येक गोष्टीतून आपल्याला सार घेता आलं पाहिजे. आसार ते सोडून द्यावे, त्यागून द्यावे. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ. निश्चळे उडे चंचळ, निश्चयेसी. समज सांगतात, दोघांमध्ये फरक दाखवलाय, चंचळ आणि निश्चळ म्हणजे काय. समज सांगतात, जे चळते, ज्याचा नाश पावते, त्याला चंचळ म्हटलेलं आहे. आणि जो चळत नाही, मृत्यू पावत नाही, त्याचा नाश होत नाही, त्याला निश्चळ म्हटलेलं आहे. जो स्थिर आहे त्याला निश्चळ म्हटलेलं आहे. आणि निश्चयाच्या ठिकाणी चंचळ दृष्टी नाहीशी होते. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना. उपासनेकरिता जना जगोद्धार. ज्ञान आणि उपासना हे दोन्ही एका नाण्याच्याच बाजू आहेत. दोघांना एकच दृष्टीने पाहायचंय. आणि जर ज्ञान आणि उपासना जर आपण निश्चित केला आणि त्याच्या उपासनाच्या योगानेच या आपल्या देहाचा उद्धार होईल. समोर सांगतात, ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत, पण दोन्ही वापरता आलं पाहिजे. आणि त्यानंच तुमचा जन्म सार्थक होईल. दृष्टा साक्षी जाणता, ज्ञानघन चैतन्य सत्ता. ज्ञानदेवची तत्वता, बरे पहा. म्हणजे दृष्टा साक्षी जाणता, ज्ञानघन चैतन्य सत्ता. देव हे सर्व एका अंतरात्म्याचीच नावं आहेत. ही जी आता सांगितलीत नावं, ही सर्व अंतरात्म्याची नावं आहेत. आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरे पहा. त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा भौत मते. चंचळ अवघे नासते, येणे प्रकारे. म्हणजे त्या ज्ञानानेच पुढे विज्ञान होते आणि निरनिराळ्या मतांचा शोध लागतो. आणि जर तो शोध घेतला तर ते जे चंचळ आहे ते नष्ट होते, आणि जे निश्चळ आहे ते तसंच राहते. नासिवंती नासेल की नासेना, ऐसा अनुमानाची आहे म्हणा. तरी तो पुरुष सहस ज्ञाना, अधिकार नव्हे. जे नाशिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमती आहे ज्यांना. म्हणजे ज्या पुरुषाच्या मनात जे नाशिवंत आहे ती नाश पावेल की नाही, अशा प्रकारचा जेव्हा संशय येतो तेव्हा तो पुरुष सहसा, त्याच्याकडे ज्ञान नसते, तो ज्ञानाधिकारी असतो. नित्य निश्चय केला, संदेह उरताची गेला. तरी तो जाणावा भावाला, महामृग जवळी. म्हणजे नित्य निश्चय जर करीत असतो, जर कोणी नित्य निश्चय करीत असेल पण एकीकडे मनात त्याच्याविषयी संदेह नष्ट होत नाही, म्हणजे ज्याच्या अशा बाबतीत असं घडतं, तो मायेच्या महामृगजळात वाहून गेला असं समजावे. क्षयाची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वा ठाई. तेथे हेत संदेह नाही, निर्विकारी. म्हणजे ज्याला क्षयच नाही, जो अक्षय आहे, अक्षयाच्या ठिकाणी परब्रह्म सर्वांचे ठाई आहे, व्यापकपणे आहे आणि ओतप्रोत भरून राहिलेलं आहे. आणि त्या निर्विकारी परब्रह्माच्या ठिकाणी संदेह आणि विकार हे असूच शकत नाही. जे उदंड गंधाट, आद्य मध्य शेवट. अचळ अटळ अतुट, जैसे तैसे. म्हणजे जे उदंड गंधाट आहे, आधी आहे, मध्ये आहे, शेवटी आहे, अढळ आहे, अतुट आहे, जसेच तसे आहे, पण ते आहे, सर्व आहे. पाहता जैसे गगन, गगना होऊन इथे सगण. जनची नाही निरंजन, सदोतीत.
म्हणजे गगनासारखे वाटते पण गगनाहून अतोप्रत आहे, घनदाट आहे आणि सूक्ष्म आहे. जेथे काही जन्मलेलेच नाही आहे ते सदोदित निरंजन असते. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाचा पूर्व पक्षू, निर्गुण ठाईचा अलक्षू लक्ष वेना. हे निरर्थक असतं. असं निर्गुणी परब्रह्मी जे सहज आलं, ज्याच्या संबंधी चर्मचक्षु ज्ञानचक्षु इत्यादी बोलणेही असल्याने ते दुजेपणाने जाणता येत नाही. संग त्याग विना काही परब्रह्म होणार नाही. संग त्याग करुणा पायी मौन्य गर्भा. म्हणजे संग त्यागे विना काही परब्रह्म होणार नाही. म्हणजे सत्संगाशिवाय, संगत्याशिवाय परब्रह्माशी ऐक्यता होऊ शकत नाही. म्हणून समर्थ सांगतात, जर मीपणाचा त्याग केला तर जे स्फुरणवादी सर्व वाणी असतात ते नष्ट होतील आणि तुम्हाला परब्रह्माशी एकरूप होता येईल. निश्चळता अवघ्याची निर्शले, चंचल तितके निघून गेले. निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. म्हणजे तत्वांचे निरसन करता करता सर्वांचेच निरसन होते, पण चंचल जितके असते ते सर्व लय पावते, नाश पावते. म्हणजे निश्चळ परब्रह्म आहे ते तसंच उरतं आणि तेच सार आहे. समर्थ सांगतात, आठवा देह मूळ माया, निर्शून गेल्या अष्टकाया. साधू संगती उपाया, कृपाळूपणे. म्हणजे आठवा देह मूळ माया, तर अष्टधा प्रकृती मूळ माया सांगितलेली आहे. पिंड आणि ब्रह्मांड मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन होऊन 8 देह मुळी जी मूळ माया आहे तीच लय पावावी. म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात. तर पिंड ब्रह्मांड 3 गुण आणि पंचमहाभूते म्हणून अष्टधा प्रकृती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपला हा मूळ माया, समर्थ सांगतात ते म्हटलेलं आहे, हे मूळ माया आपण. सोहांचा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी. विचार पाहता स्थिती कैसी, सजची होते. म्हणजे सोहम हंसा तत्वमसी, म्हणजे ही महावाक्य समर्थांनी सांगितलेली आहेत, जे निर्देश केलेले आहेत की ते ब्रह्म तूच आहेस. असा महावाक्यांचा उपदेश संत करतात. आणि त्याच्या अर्थानेच निरंतर अनुसंधान केल्याने सहजच त्या परब्रह्माशी ऐक्य होते. साधन असून ब्रह्म उरले, ते वृत्तीशून्य झाले. सारासार विचारले येणे प्रकारे. म्हणजे साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला तर वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाची प्राप्ती होते. असा धोका असल्याने सारासार विचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. दे तापेना न निवेना, उजळेना न काळवंडेना. डहोळेना न निवळेना, परब्रह्म ते. म्हणजे जे तापत नाही, जे निवत नाही, जे उजळत नाही, जे काळवंडत नाही, जे येत नाही न जात नाही, त्यालाच परब्रह्म म्हटलेलं आहे. ते भिजेना न वाळेना, ते विजेना न जळेना. जयांस कोणीच नेईना, परब्रह्म ते. परब्रह्म असं आहे जे भिजू शकत नाही, जे वाळतही नाही, जे विजतही नाही आणि जळतही नाही, तो परब्रह्म आहे. ज्यास कोणीच नेईना, म्हणजे ज्याला कोणी नेऊ शकत नाही, तो परब्रह्म आहे. जे सन्मुखची चौकडे, जे ते दृश्य भास उडे. धन्य साधू ते पवाडे, निर्विकारी. म्हणजे जो गर्भा चौकडे सन्मुखच असते, जेथे दृश्यसृष्टीचा भास नाहीसा होतो, अशा निर्विकारी परमाच्या ठिकाणी जे साधू प्रतिष्ठित होते तो धन्य. निर्विकल्पी कल्पनातीत,
तोची ओळखावा संत, येरा अवघ्याची असंत ब्रह्मरूप. म्हणजे निर्विकल्पाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मरून जाईल ऐक्य पावेल त्याला संत म्हणून ओळखावा. असे जे ऐक्य पावत नाही ते सर्व ब्रह्मरूपा असंत आहेत असं जाणायचे. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षाबंत म्हणावे. असार सांडून सार घ्यावे, परब्रह्म ते. म्हणजे खोटे सोडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हटलेलं आहे. म्हणून असार सोडून सार जे असते त्यालाच परब्रह्म म्हटलेलं आहे. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. म्हणजे या परब्रह्मास जाणता जाणता जाणीव करून दिली ही वृत्ती तद्रूप होते आणि यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हटले आहे. वाच्यांचे भक्ती मुक्ती बोलावी, लक्षांचे तद्रूपता विवरावी. विवरता हे तो नुरावी, ते तद्रूपता. शब्दांच्या योगे भक्तिमुक्तीचे वर्णन करावे, पण अर्थांतर पाहून तद्रूपता कशी साधता येईल हे विवरावे. आणि विवरता जाणीव उरू नये यालाच तद्रूपता असं म्हटलेलं आहे. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. तत्वनिर्शना उपरी. म्हणजे समज सांगतात जाणीव विवरता मीपणा सहज होतो. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप सर्व सस्वरूप हे आपलेच खरे रूप आहे आणि तत्वनिर्शन केल्यावर आरूप हेच आपले रूप होतं. असाच साक्षात अनुभव येतो. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. तत्वनिर्शना उपरी. इति चिदासबोधे गुरुशिष्य संवादे. सारासार निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.